शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेण्याला तयार आहोत, 1 लाख रुपये हेक्टरी आम्ही द्यायला तयार आहोत। पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या याच्याकरता जवळजवळ 95% सरकारी जमीनच मिळाली। त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी, ज्या फिडरवरनं त्यांना वीज मिळते त्या फिडरलाच आपण सोलर मध्ये कन्वर्ट करतो। आणि मला सांगताना आनंद वाटतो, हाही देशातला रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये जागा निश्चित करून जागा हँड, त्यामुळे 18 महिन्यामध्ये 9000 मेगावॅटचे आपले जे कृषी फीडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत। ते सोलरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, नंतरही कदाचित उपस्थित करतील, आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील, दादा उत्तर देतीलच। पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे 15 ते 16 हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते। उरलेल्या 6000 मेगावॅटचं देखील पुढच्या 3 महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि याचा फायदा काय, एकीकडे शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे। आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला 7 रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर 1 रुपया 25 पैसे ते 1 रुपया 50 पैसे आहे। त्यामुळे जवळजवळ 5.5 रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते। आता या 9000 मेगावॅटला जो दर आलेला आहे तो 2 रुपये 81 पैशापासून 3 रुपये 10 पैशाचा दर आलेला आहे। त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे, पण हे जे काही आपण सोलरवर कन्व्हर्शन करतोय या कन्व्हर्शनमुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढीच सबसिडी पुढच्या 3 वर्षानंतर आपल्याला लागणार आहे, 4 वर्षानंतर लागणार, दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे। त्यामुळे 4 वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल। त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा 4 वर्षामध्ये रिड्युसिंग बॅलन्सनी, 18 महिन्यानंतर रिड्युसिंग बॅलन्सनी हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे। आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फीडर चा विचार करून एक अतिशय चांगली योजना ही राज्य सरकारच्या वतीने मांडली आहे। या संदर्भात आपले काही सूचना असतील तर जरूर त्या सूचनांचं स्वागत आहे। शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेण्याला तयार आहोत, 1 लाख रुपये हेक्टरी आम्ही द्यायला तयार आहोत। पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या याच्याकरता जवळजवळ 95% सरकारी जमीनच मिळाली। त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली। त्यामुळे सगळ्यात मोठा जवळजवळ 95% सरकारी जमीनच मिळाली। त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली। त्यामुळे सगळ्यात मोठा यातला अडथळा हा जमिनीचा होता। जमीन जोपर्यंत हँडओव्हर होत नाही, बाकी तर काय त्यांना वेंडरकडनं विकत घ्यायचं आणि त्या ठिकाणी लावायचं आहे। आज फॉर्च्युनेटली सगळी जमीन हँडओव्हर झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये आता त्या ठिकाणी तो काही प्रश्न नाहीये। आणि त्यांच्यावर 18 महिन्यात करण्याचं बंधन या करता आहे की 18 महिन्यात त्यांनी केलं तरच त्यांना 30% सबसिडी मिळणार आहे। त्यांचा इन्सेंटिव्ह तो आहे की त्या कंपनीला 30% सबसिडी केंद्र सरकार देणार आहे। त्यामुळे ते